मराठी कलाकारांना अभिनयासोबतच इतर कला सुद्धा अवगत आहेत। अनेक कलाकार हे अभिनयासोबतच गायन आणि वाद्यवादनाच्या त्यांच्या कला जोपासताना दिसतात। जाणून घेऊयात अशा कलाकारांविषयी। अभिनेते सचिन पिळगावकर यांना अभिनयासोबतच सुंदर आवाज सुद्धा वरदान म्हणून लाभला। त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत। त्यांचं हृदय वसंत फुलताना, कुणीतरी येणार ग, धनगर राजा, तुझी माझी जोडी जमली ही गाणी तर फारच हिट ठरली। तर सचिन यांनी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमाचं परीक्षण सुद्धा केलंय। मैंने पूछा चांद से के देखा है कहीं मेरे यार सा हसी, चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से। तर अभिनेते प्रशांत दामले यांना सुद्धा गोड आवाज वरदान म्हणून लाभलाय। ते 2012 साली आलेल्या सारेगमप या कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून होते। तर त्यांचं एका लग्नाची गोष्ट या नाटकातील मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं अजूनही प्रेक्षकांना तितकंच आवडतं। तर नुकताच झालेल्या सिंगिंग स्टार या कार्यक्रमाचं परीक्षण सुद्धा त्यांनी केलंय। अभिनेता प्रसाद ओक हा सुद्धा त्याच्या गाण्यासाठी कायमच चर्चेत असतो। 2007 साली झालेल्या सारेगमप या कार्यक्रमाचं विजेतेपद सुद्धा प्रसादने पटकावलं। नुकताच तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात गाणं गुणगुणताना दिसला। अब हाथों में लेके हाथ, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ, जीवन साथी हम बिना बाती। अभिनेत्यांसोबतच अनेक अभिनेत्री सुद्धा त्यांची संगीत कला जोपासताना दिसतात। मधुराणी प्रभुलकर ही अभिनेत्री सोबतच अगदी गोड गळ्याची गायिका सुद्धा आहे। ती तिच्या सहकलाकारांसोबत गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते। तर गायिका आरती टिकेकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांची लेक अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिला घरातूनच गायनाचा वारसा मिळाल्यामुळे तिने अभिनयासोबतच तिच्या गायनाची कला सुद्धा जोपासली आणि नुकताच सोनी मराठीवर पार पडलेल्या सिंगिंग स्टार या कार्यक्रमाचं विजेतेपद पटकावत एखादा वजनदार आवाज सुद्धा या क्षेत्रात नाव कमावू शकतो हे तिने सिद्ध केलं। बरसन लागी बदरिया, बरसन लागी बदरिया, रूम झूम के बरसन लागी बदरिया, रूम झूम के, रूम झूम के, रूम झूम के बरसन लागी बदरिया। तर गायनाचा वारसा घरातून मिळाला असल्यामुळे अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने आधी गायन क्षेत्रात स्वतःचं करिअर करत मग अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं। सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात भाग घेत केतकीने तिच्या करिअरची सुरुवात केली। टाइमपास चित्रपटातील तिचा अभिनय आणि मला वेड लागले प्रेमाचे या गाण्याने ते प्रेक्षकांना वेडच लावलं। रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळांना फेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे, हे नाव उठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे। तर महाराष्ट्राची क्रश आणि अतिशय गोड गळ्याची गायिका असलेली अभिनेत्री आर्या आंबेकर ही कायमच तिचा लुक आणि गाण्यांसाठी चर्चेत असते। सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून स्वतःच्या गायनाची कला जपत आर्या अभिनय क्षेत्राकडे वळली। ती सध्या काय करते या चित्रपटातील तिची गाणी आणि तिचा अभिनय यांनी प्रेक्षकांना वेड लावलं। तर नुकताच झालेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाचं परीक्षण सुद्धा आर्याने केलं। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची, हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य
महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अतिप्राण. तर अभिनेता सुनील बर्वे सुद्धा त्याची गायनाची कला अजूनही जपतोय. त्याने सुद्धा सारेगमप या कार्यक्रमात भाग घेत आपलं हे टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणलं होतं. असं कसं घडतं, गार वारा दाटलेला, अशी अनेक त्यांनी गायलेली गाणी आजही प्रेक्षकांना आठवतात. एकासाठी जिवलग होतो दुश्मन दुसऱ्यासाठी, आवाज करत नाही बाबा देवाजीची काठी. तर अभिनेते अजय पुरकर हे सुद्धा अभिनयासोबतच गाणं गुणगुणताना सुद्धा दिसतात. त्यांची शिवबा मल्हारी, राणी फडकती लाखो झेंडे ही गाणी खूपच गाजली. तर नुकतंच त्यांनी सोनी मराठीवरील सिंगिंग सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेत स्वतःची गायन कला प्रेक्षकांसमोर आणली. तर अभिनेता आस्ताद काळे देखील त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या गाण्यांसाठी खूपच चर्चेत असतो. आस्ताद हा अगदीच भरदास्त आवाजाचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याने सुद्धा सोनी मराठीवरील सिंगिंग सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेत त्याच्या कलेचे दर्शन प्रेक्षकांना घडवलं होतं. आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो गुणीजन. तर अभिनेत्री नेहा महाजन ही अभिनयासोबतच तिच्या सितार वादनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. नेहा तिच्या सितार वादनाच्या व्हिडिओज कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. तर अभिनेता वैभव मांगले हा सुद्धा अभिनयासोबतच कधी कधी गाणी गुणगुणताना दिसतो. सारेगमप या कार्यक्रमात वैभवची अनेक गाणी चांगलीच गाजली. वैभव कायमच एक शिस्तप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण वैभव तितकाच त्याच्या गाण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. खाली है तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहाँ अखियों के आलों में, तेरे बिना रात भर जलती है बातियां यहाँ. खाली है तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहाँ. तर अभिनेता यशोमान आपटे हा अभिनयासोबतच त्याची गायन कला सुद्धा जोपासत आहे. फुलपाखरू मालिकेत त्यांनी गायलेली गाणी तर अजूनही प्रेक्षकांच्या मुखात असतात. यशोमानने सिंगिंग सुपरस्टार या कार्यक्रमात स्वतःची कला सादर केली होती. पिया ना रहे मन बसिया, पिया ना रहे मन बसिया, पिया ना रहे मन बसिया सखी रे. मेघ नहीं बिजुरी बन बरसे, मोहिक क्षमा नाही अर्जे. मेघ नहीं बिजुरी बन बरसे, मोहिक क्षमा नाही अर्जे. पातर संग करके जियरा बोले जा बन बसिया. तर हे आहेत मराठी इंडस्ट्रीमधील गायक कलाकार. यातल्या कुठल्या कलाकाराचं गाणं तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.